तर नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा नवीन व्लॉगमध्ये आणि स्वागत असा उदयपूर राजस्थानमधून. कालचा व्लॉग जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला कळलं असताना की आम्ही काल रात्री उदयपूरला येलो आणि आज पूर्ण उदयपूरमध्ये काय काय फिराक मिळताला खय जाऊक मिळताला आता आम्ही बघतो. तर आम्ही ना हॉटेलमधून तयार जाऊन आता येलो पहिल्या स्पॉटवर आमच्या लवकुश वाटिका वन विभाग उदयपूर. हां, आणि हयसर ना हे झिप लाईनच बघा, हे का झिप लाईनच म्हणतात का काय माहित, बस असतं हे. भारी आहे काय तर काय बघूया. चल कुश वाटिकात जाऊया, बघूया काय आता. हा काय आहे गार्डन असा सुंदर बघा. ह्यो आता लक्ष्मण झुला विचारिलो आम्ही. वा, लक्ष्मण झुला हँगिंग ब्रिज टाईप असा वुडन. ही बघा वॉल असा, वॉल चल दिलो ना असे मोठी वॉल खावली आमका. लय दमलो रे बाबा. चला चला, सिटी वॉल काहीतरी म्हणतात आहे का वरपर्यंत असा. हैसर ना ते बंदुके घालून बी करतात, मारतात त्या बाजू तसे खाचत, म्हणजे मे बी प्रोटेक्शन साठी बांधलेली काय रे. उतरा आता परत. चल दुसऱ्या लोकेशनला येलो आम्ही आता. ह्या तलावाकडे येलोय बघा. हा मस्त हवा येता भाई, कडक. फोटोग्राफी करू बरी आहे ना जागा. अंदर क्या है? अंदर पूरा पार्क टाइप में, वो पूरा राजा का अंदर पूरा झरोके टाइप में। मतलब बोटिंग का नहीं ना, बोटिंग से घुमाएगा ना। अंदर जाना है, बोटिंग अंदर लेके जाएगी वहाँ पे, वापिस लेके भी आएगी। लेके आएगी ना। नाम क्या है? फतेह सागर लेक। फतेह सागर लेक आहे बघा. मी आता नेक्स्ट लोकेशनला आलोय बघा. तर ड्रायव्हरने सांगल्याप्रमाणे या सगळ्यात मोठा उदयपूरचा लेक, आणि हयनं आम्ही आता बोटीन त्या आयलंड वर जातलो होतो बघा. थंय बघा बोट, आणि हे आम्ही बोटेत बसलो. खिसको खिसको फटाफट खिसको. वा, आता नेक्स्ट लोकेशनला आलो आम्ही बघा. सहेलियों की पहाड़ी उद्यान. 300 वर्षापूर्वी जुना गार्डन कसा आहे बघूयात आतमध्ये. आज कसं रविवार आहे ना, त्यामुळे गर्दी लय टुरिस्ट असतात. जायत थंय गर्दी आहे सध्या. आम्ही आता आतमध्ये जातो. आतमध्ये एंट्री केली, बाहेर पूर्ण फाउंटन वगैरे आहे आणि काय गार्डन आहे मस्तच भारी आहे. या फाउंटनच फाउंटन होतं, विषयच नाही. मग भाई ह्या गार्डनात जाशीत थंय ना फाउंटन असत. तर विषय असा आहे ना की राजाने या राणीसाठी गार्डन बांधलेला, आणि राणीक ना तो पक्ष्यांचा आवाज आणि पावसाचा आवाज खूप आवडा कायम, म्हणून ती सगळीकडे फाउंटन असत ह्या गार्डनमध्ये. काय बघा हैसर पण आता हे तिसरं फाउंटन. हैसर ना खारुताई कितके होत बघा, बापरे माझ्या. आणि भियान पाळणत आहे ना माणसं असली तरी. हा बाई तिसरं फाउंटन. हैसर तर हत्ती असत 4-4, आणि ही कसली झाडं आहेत. क्या बात है, मस्त मस्त होय. फोटो बरे येतले. हा आता नवीन प्लेसला येलो आम्ही. हैसर डान्स वगैरे असा हेरिटेज महल मध्ये पधारोसा. चलो यांची हंजी. अरे वाह, सही है, क्या बात है. चला तो संपलो आणि आम्ही बाहेर येलो. आता झाला सगळा फिरण, संध्याकाळ होई दिली उदयपूर लोकल. आता आम्ही डायरेक्ट चाललो रूमवर.
जाम दमलत सगळे. चला मग है ना आता निघतो. बाई पोचलो आम्ही. समजला विषय. लय दमलो आज. तर मित्रांनो पोचलो रूमवर आणि झोपलो. बाबा इला जाम दमलो समजला. तर ह्यो कितवं 7वं दिवस होता आमचं सपलो. आणि आता आम्ही जातलो म्हणजे मग आम्ही रेकॉर्ड नाही करत. ह्यो व्हिडिओ वैसरच संपायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढची व्हिडिओ इंटरेस्टिंग होती कारण आम्ही हयसून लांब जातलो उदयपूरवरनं. बघत राहा. कळलं मा. चला बाय रे बाबी.